प्रश्न क्रमांक 1. ब्रेड फुलण्यासाठी कोणता घटक वापरतात? पर्याय आहेत: 1. मीठ, 2. यीस्ट, 3. साखर, 4. तेल. उत्तर माहित असल्यास कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. यीस्ट. प्रश्न क्रमांक 2. दही तयार होण्यासाठी कोणता जीवाणू आवश्यक आहे? पर्याय आहेत: 1. इकोलाई, 2. लॅक्टोबॅसिलस, 3. सॅल्मोनेला, 4. व्हायरस. उत्तर माहित असल्यास कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. लॅक्टोबॅसिलस. प्रश्न क्रमांक 3. गहू पिकासाठी कोणता ऋतू योग्य आहे? पर्याय आहेत: 1. खरीप, 2. रब्बी, 3. उन्हाळी, 4. पावसाळी. उत्तर माहित असल्यास कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. रब्बी. प्रश्न क्रमांक 4. स्वयंपाकात वापरले जाणारे सर्वात महाग मसाला कोणता? पर्याय आहेत: 1. हळद, 2. जिरे, 3. केशर, 4. धणे. उत्तर माहित असल्यास कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. केशर. प्रश्न क्रमांक 5. मिठात आयोडीन का मिसळतात? पर्याय आहेत: 1. चव वाढवण्यासाठी, 2. रंगासाठी, 3. आजार टाळण्यासाठी, 4. टिकवण्यासाठी. उत्तर माहित असल्यास कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. आजार टाळण्यासाठी. प्रश्न क्रमांक 6. मध प्रामुख्याने कशापासून बनतो? पर्याय आहेत: 1. फळ, 2. फुलांचा रस, 3. पाने, 4. बिया. उत्तर माहित असल्यास कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. फुलांचा रस. प्रश्न क्रमांक 7. तूप खोलीच्या तापमानात कसे असते? पर्याय आहेत: 1. द्रव, 2. घन, 3. वायू, 4. पावडर. उत्तर माहित असल्यास कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. घन. प्रश्न क्रमांक 8. पनीर कशापासून बनते? पर्याय आहेत: 1. दुधापासून, 2. ताकापासून, 3. दह्यापासून, 4. लोण्यापासून. उत्तर माहित असल्यास कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. दुधापासून. प्रश्न क्रमांक 9. जिरे स्वयंपाकात कशासाठी वापरतात? पर्याय आहेत: 1. रंग, 2. वास, 3. चव, 4. सर्व. उत्तर माहित असल्यास कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. सर्व. प्रश्न क्रमांक 10. दूध उकळल्यावर वर येणाऱ्या थराला काय म्हणतात? पर्याय आहेत: 1. लोणी, 2. साय, 3. दही, 4. तूप. उत्तर माहित असल्यास कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. साय. प्रश्न क्रमांक 11. फळे व भाज्या आरोग्यासाठी का उपयुक्त आहेत? पर्याय आहेत: 1. चरबीमुळे, 2. जीवनसत्वांमुळे, 3. मिठामुळे, 4. तेलामुळे. उत्तर माहित असल्यास कमेंट करा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. जीवनसत्वांमुळे.